नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 2022चा पेपर 2 करणार आहोत. आपला पेपर 1 कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपलं इंग्लिश आणि मॅथमॅटिक्सचे असे मिळून 75 क्वेश्चन झाले आहेत आणि पेपर 2 करणार आहे आपण आता 2022चा पेपर 2. त्याच्यामध्ये असणार आहे तुमचा थर्ड लँग्वेज म्हणजे मराठी आणि इंटेलिजंट टेस्ट. ठीक आहे. याच्यामध्ये आपण आज जे आहे थर्ड लँग्वेज म्हणजे मराठीचे 1 ते 25 क्वेश्चन बघणार आहोत. 25 प्रश्न बघणार आहोत, कारण मराठी आहे, मराठीतच बोलायला पाहिजे आहे ना समर्थ दादा. चालू करूया का आपण? 1 ते 25 पर्यंत प्रश्न करूयात. चला बघूया. प्रश्न क्रमांक 1. हे बघा, इथे प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना दिली आहे. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. तर मी हा उतारा वाचला आहे, तुम्ही पण नीट वाचून घ्या. ठीक आहे. ह्या उतारा वाचल्यावर आपल्याला हे सगळे प्रश्न सहज त्याचे उत्तर आपल्याला देता येईल. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 काय आहे? बोलताही न येणाऱ्या बाळाची कोणती हालचाल निराशा दर्शवते? तर याच्यामध्ये आहे, याचं पर्याय येत आहे, उत्तर येते पर्याय क्रमांक 2, हातपाय झाडणे. तर इथे बघा, इथे लिहिलेलं आहे, जे बघा, एखादी गोष्ट त्याला नकोशी वाटते, म्हणजे एखादा बाळ आहे, त्याला बोलता सुद्धा येत नाही, तेव्हा तो हातपाय झाडून, इथं लिहिलेलं आहे बघा, हातपाय झाडून तो व्यक्त करतो आपले नाराजी. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 बघा. पुढीलपैकी कोणते वर्णन नाचण्यातून आनंद व्यक्त करताना आलेले आहे? आहे वाऱ्यामुळे पानांची हालचाल होणे. ब आहे वर्षा ऋतूतील विजेचे नृत्य. तिसरा आहे अळवाच्या पानावरील जलबिंदूची हालचाल. आणि ड आहे पावसाच्या शक्यतेने मोर नाचणे. तर हे चारीच्या चारी वाक्ये बरोबर आहेत. हे सगळे याच्यामध्ये आलेले आहेत आपल्या उतार्यामध्ये. त्याचा जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ, ब, क आणि ड बरोबर आहे. ठीक आहे. चला बघूया पुढला प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 बघा. रडत खडत या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द उतार्यात आला आहे? तर रडत खडतच्या जागी विरुद्धार्थी शब्द येईल उत्स्फूर्त. है ना. एखादं काम रडत खडत नाही करायचं, म्हणजे स्फूर्तीने करायचं आहे ना. तर याचा विरुद्धार्थी येते पर्याय क्रमांक 3, उत्स्फूर्त. चला आता प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी पुन्हा सूचना दिलेल्या आहेत. तर पुढे एका सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्ये दिली आहे. परिच्छेदाची वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा. तर इथे बघा, 4, 5 आणि 6 जे आहे ना, असे प्रश्न येतात. याच्या अगोदर पण आलं होतं, असं सणासुदीचा काहीतरी होता. आता नेमकं मला आठवत नाही, पण अशा टाईपचा होता. आता इथे सणासुदीचा नाही आहे, सुगीचे दिवस. हां बरोबर आहे, सुगीचे दिवस होते आणि शेतकऱ्यांनी ते आपले सगळे है ना, ते आता मला एक्झॅक्ट आठवत नाही. चला नेक्स्ट बघूया. आता बघा, प्रश्न क्रमांक 4 काय आहे? हा ना, रिक्त स्थान दिलेलं आहे. दिवस जवळ आले होते. 2 अचूक पर्याय निवडा. तर पहिले तिन्ही वाक्य वाचून घ्या. प्रत्येक जण डॅश आतुरतेने वाट पाहत होते. आता इथे बघा, उमेदवाराची, गणेशोत्सवाची, काढणीची, पर्जन्याची. आणि इथे बघा, सुगीचे, मान्सूनचे, सणासुदीचे, पावसाळ्याचे. हे सणासुदीचे आणि गणेशोत्सवाची हे तर जुळते है ना. आणि हे उमेदवार म्हणजे निवडणुकीचे दिवस आहे की नाही. काढणी म्हणजे मला वाटते शेतीमधलं असेल काढणीची दिवस. आणि पर्जन्य म्हणजे पाऊस आहे ना. तर त्याच्यानंतर बघा, तिसरं पण बघा, आणि एके दिवशी दुपारी वादळी वाऱ्यासह येता शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तर काय आला असेल? पाऊस आला असेल, म्हणजे जलधारा. तर हे काय आहे? 4, 5 आणि 6 हे तिन्ही वाचून घ्यायचे. त्याच्यातून मग आपल्याला कळेल की हे याच्यामध्ये कुठले कुठले पर्याय निवडायचे. तर ॲक्च्युली हे पावसाळ्याचे दिवस होते. इथं काय येणार? पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते, किंवा इथं 2 पर्याय निवडायचे आता. तर पावसाळ्याला मान्सून पण म्हणतात. तर मान्सूनचे दिवस जवळ आले होते. प्रत्येक जण कशाची वाट बघत होता? आतुरतेने पर्जन्याची वाट बघत होता, पाऊस यायची वाट बघत होता. आणि एके दिवशी दुपारी वादळी वाऱ्यासह जलधारा
येताच शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तर अशा प्रकारे हे तिन्ही जे आहेत ना प्रश्न त्यांचे असे उत्तर येतात. ठीक आहे. तिन्ही एकदमच पहिले वाचून घ्यायचे आणि मग त्यांचं उत्तर लिहायचं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 बघा, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा. तर इथे बघा 4 शब्द दिलेले आहेत. सनई, वेणू, पावा, बासरी. तर याच्यातले बघा वेणू, पावा, बासरी हे सगळे बासरीच आहेत. हे सगळे वाद्ययंत्र जे आहे ना ते बासरीच आहे, त्यांची पर्यायवाची आहे. हा ना, वेणू वाजती वृंदावनात, है ना, बासरी, पावा आणि सनई वेगळी आहे. सनई है ना, सनई चौघडे लग्नामध्ये वाजतात. तर याच्यातला जो आहे वेगळा शब्द कुठला आहे ते आहे सनई. ठीक आहे. सनई वेगळा आहे. हे बाकी तिन्ही बासरीचे पर्यायवाची आहे बासरी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द विरुद्धार्थी आहेत? तर विरुद्धार्थी शब्द आहे त्याच्यामधला पर्याय क्रमांक 2 मागणी आणि पुरवठा, म्हणजे सप्लाय आणि डिमांड. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. पुढे दिलेल्या वाक्यात किती शब्द अशुद्ध लिहिले आहेत? त्याच्यामध्ये बघा माझी विज्ञान कथा मी असं पहिला उकार दिला आहे, ॲक्च्युली दुसरा पाहिजे होता. त्याच्यानंतर इथं पण परिषदेकडे है ना, तर इथं ना पहिला उकार पाहिजे होता. त्याच्यानंतर बघा कथा स्पर्धेसाठी हा पण एक चुकीचा शब्द आहे. प्रवेशिका हा पण चुकीचा शब्द आहे. त्याच्यानंतर पाठवून व आणि दुसरा उकार पाहिजे होता है ना, तर ऊन दिलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर दिली लिहिलं आहे, पहिला उकार पाहिजे होता. तर असे बघा 1 2 3 4 5 6 याच्यामध्ये 6 अशुद्ध शब्द लिहिलेले आहेत. त्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे? 2 अचूक पर्याय निवडा. तर याच्यामध्ये बघा पहिला आहे पारंपरिक आणि तिसरा आहे पाहुणचार. हे शुद्ध शब्द आहेत. हे दोन्ही चुकीचे आहेत. है ना, इथे पारिक लिहिलेला आहे आणि इथं न लिहिलेला आहे. न नळाचा आणि न बाणाचा पाहिजे होता. ठीक आहे. तर हा फरक आहे त्याच्यामध्ये. तर पहिला आणि तिसरा याचा उत्तर आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचा प्रश्न बघा, लहानग्यांना झोपविण्यासाठी गाणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. तर अंगाई गीत. ठीक आहे ना, लहान मुलांना अंगाई गीत गाऊन झोपवले जातात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 बघा, हरखून जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? हरखून जाणे म्हणजे आनंदित होणे, खूप है ना, खुश होणे. त्याचा पर्याय क्रमांक 2 याचा उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा, न करत्याचा वार शनिवार या म्हणीच्या अर्थाशी जुळणारी म्हण कोणती? म्हणजे एखाद्याला जर एखादं काम करायचं नसलं ना तर तो शनिवारी करू म्हणतोय. करायचं तर त्याला करता तर येत नाही काम, मग टाळाटाळ करायसाठी म्हणून चला शनिवार का बरं म्हणलंय? आठवड्याचा शेवटचा दिवस आहे ना, रविवारी सुट्टीच असते मग. ठीक आहे ना, असा करून एक आठवडा निघून जातो. म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे हे त्याच्या अर्थाशी जुळतोय. ठीक आहे. येत तर काहीच नाही आपल्याला, पण उगाच मोठ्या गोष्टी मोठ्या बाता करायच्या बस, असं त्याचं समजून चला तुम्ही. ठीक आहे. तर 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 बघा, पुढील अपूर्ण भाग पूर्ण करून अर्थपूर्ण शब्द जोड तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तर इथं बघा याच्यामध्ये कोड कौतुक असं म्हटलं जातं. तर पहिलाच याचा पर्याय क्रमांक 1 याचा उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा, लहानपणीच मुलांना योग्य वळण लावावे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता? तर वळण लावणे म्हणजे शिक्षण देणे, चांगलं शिक्षण देणे लहान मुलांना है ना, संस्कार असतं तर अजून चांगलं झालं असतं तिथे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 मध्ये बघा काय म्हटलं आहे, विज्ञान, प्रक्षेपण, उद्युक्त, कृतज्ञ, श्रीमंत, हृदय, वृक्षमित्र या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत? जोड अक्षरे आली आहेत बघायचं ते आपल्याला. जसं की इथे बघा पहिलं जोड अक्षर कुठलं आलं? प ला र जोडलेला आहे, प्र.
प्रक्षेपण आहे ना. त्याच्यानंतर द ला य जोडलेला आहे ना, द ला य जोडलेला इथं उद्युक्तमध्ये, इथं क ला त जोडलेला आहे. थोडं थांबा, हे तुम्हाला मोजताना चुकेल जर असं. हां, इथे हे पहिला झाला, हे दुसरा, हा दुसरा, हा तिसरा. त्याच्यानंतर बघा क ला र जोडलेला आहे, क्रू. घ ला न जोडलेला आहे, घ्न आहे ना. म च्या वर टिंब आहे, तो पण तुमचा काय म्हणायला पाहिजे, जोड शब्द, जोडाक्षर आला आहे. हृदयाचा हृ जोड शब्द आलेला आहे. वृक्षचा वृ जोड शब्द आहे. आणि मित्रचा, वृक्षमित्रचा त्र जो आहे तो पण जोड शब्द आहे. असे एकूण जोड शब्द बघा किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 9 त्याच्यामध्ये जोड शब्द आलेले आहेत, जोडाक्षरे. ठीक आहे. चला बघूया आता प्रश्न क्रमांक 17. एवढी मजबूत इमारत देखील भूकंपाने हादरली, या वाक्यात विशेष्य कोणते आहे? तर विशेष्य आहे, हे बघा, इमारत जी आहे ना ती विशेष्य आहे. ठीक आहे. आणि त्याचं विशेषण काय आहे? मजबूत है ना. इमारत जी होती ती कशी होती? मजबूत होती. हा तर विशेषण आहे, तर त्याचं विशेष्य काय आहे? इमारत आहे. ठीक आहे. माझं पण ग्रामर एवढं चांगलं नाही आहे, तरी पण चला बघा. हां, तुम्ही जसं काही चुकत असेल तर तुम्ही कन्फर्म करून घ्या. चला प्रश्न क्रमांक 18 बघा. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अवयव वापरले आहे? त्याच्यामध्ये जसं मरावे परी कीर्ती रूपे उरावे, हा पहिला एक वाक्य आहे. आणि करा अथवा मरा याच्यामध्ये उभयान्वयी अवयव वापरलेले आहे. म्हणजे याचा उत्तर येतोय पर्याय क्रमांक 4, अ आणि ब बरोबर आहे. ठीक आहे. चला बघूया प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 बघा. आकाशात खूप काळे ढग होते, परंतु पर्जन्यवृष्टी काही झालीच नाही. या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? तर इथे बघा, नाम म्हणजे काय होते, है ना, वस्तूचं, जागेचं नाव. तर इथे बघा नाव कोणाचं आहे? आकाश. आकाश एक नाव है ना, नाम आहे. त्याच्यानंतर ढग पण एक नाम आहे. ठीक आहे ना. आणि पर्जन्यवृष्टी पण एक नाम आहे. तर असे 3च नाम याच्यामध्ये आलेले आहेत. ठीक आहे. तर याचा उत्तर येतोय पर्याय क्रमांक 1 3. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी निश्चितपणे पुल्लिंग नाम कोणते? तर लाटा, खाटा, काटा, विटा. तर पुल्लिंग नाव जे आहे, काटा हा जो आहे हा निश्चितपणे पुल्लिंग आहे. काटा रुतला म्हणतो ना आपण, पायाला काटा रुतला, पायाला काठी रुतला असं म्हणू शकत नाही आपण, है ना. तर हे निश्चितपणे पुल्लिंग आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी वचन बदलानुसार असंगत पर्याय कोणता? तर याच्यामध्ये पहिलाच येतो हस्त, है ना. हस्ते हा असंगत आहे, बाकी बरोबर आहे सगळे. ठीक आहे ना. चला पुढचा बघा. प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22 बघा. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? अरे रे केवळा अनर्थ ओढवला या अपघाताने. पुन्हा इथं उद्गारवाचकच येणार आहे. इथं पण असाच चिन्ह येणार आहे. ठीक आहे. तर याचा येतोय दुसरा क्रमांक, उद्गारवाचक. ठीक आहे. पुढचा बघा. प्रश्न क्रमांक 23. पैकी भूतकाळ असणारी वाक्ये कोणती? तर 2 अचूक पर्याय निवडायचे याच्यामधले. पहिला आहे गावकरी मंदिरात बोलत होते. होते म्हणजे पास्ट टेन्स, म्हणजे भूतकाळ झालं. तर पहिला येतोय गावकरी मंदिरात बोलत असतील, म्हणजे हे तर प्रेझेंट टेन्स चालू आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर गावकरी मंदिरात बोलले, म्हणजे हे पण बोलून झालेलं आहे, म्हणजे भूतकाळाची गोष्ट झालेली आहे. आणि गावकरी मंदिरात बोलतात हे तर सामान्य आहे, तर हा पण नाही आहे. तर पहिला आणि तिसरा जो वाक्य आहे ते भूतकाळाची वाक्य आहेत. तर याचा उत्तर येतोय पर्याय क्रमांक 1 आणि 3. प्रश्न क्रमांक 24 बघा. खालीलपैकी कोणती कविता वसंत बापट यांनी लिहिलेली आहे? तर ह्यापैकी जी आहे ते पर्याय क्रमांक 1, आभाळाची आम्ही लेकरे, हे वसंत बापट यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25 बघा. इंद्रधनुष्यातील क्रमाने 6वा रंग कोणता असतो? तर याच्यामध्ये हे बघा, मला इंग्लिशमध्ये माहिती आहे 7च्या 7ही रंग इंद्रधनुष्याचे काय असतात माहिती आहे का? विबग्योर, विबग्योर, विबग्योर. हे काय काय? व्हायलेट,
इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय आहे, हे 7 रंग आहे. 6वा रंग विचारलेला आहे, 6वा रंग ऑरेंज. ऑरेंज आहे ना, त्याच्यामध्ये पारवा, त्यालाच ऑरेंज म्हणतात, है ना. तर याच्यामधला उत्तर काय तो 25चा पर्याय क्रमांक 4 पारवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले मराठीचे 25 प्रश्न झालेले आहेत. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटेलिजंट टेस्टचे 26 ते 75 असे 50 प्रश्न बघणार आहोत, क्वेश्चन्स बघणार आहोत. ठीक आहे ना. ते इंग्लिशमध्ये असतात. तर क्वेश्चन नंबर 26 to 75. पण आपण काय करू, एका व्हिडिओमध्ये बघू, खूप मोठे होतात यार व्हिडिओ. आपण बघितलं ना 25 क्वेश्चन, एक तर पूर्ण मी डिटेलमध्ये तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो ना, त्यामुळे खूप मोठे होतात व्हिडिओ. पण मला वाटते करावंच लागेल तेवढंच, तर बरं राहील. एका पेपरसाठी है ना 3-3, 4-4, 5-5 व्हिडिओ बनवणे योग्य नाही आहे. तर आपण काय करू, बनवूया 25 क्वेश्चनचे 2 व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.